फक्त चालल्यामुळे आपल्याला 100 पेक्षा अधिक आजार कधीच होत नाहीत. आपण आयुष्यभर निरोगी राहू शकतो. फक्त चालण्याचे एवढे फायदे आहेत जे ऐकून तुमचा विश्वासच बसणार नाही. कारण कोणी स्वप्नात पण विचार केला नसेल की फक्त चालल्यामुळे आपल्याला एवढे फायदे होऊ शकतात. परंतु ही 100% खरी गोष्ट आहे की जर आपण दररोज अर्धा घंटा चाललो तर यामुळे 100 पेक्षा अधिक आजार होत नाहीत. फायदे कोणते आहेत हे डिटेलमध्ये जाणून घेण्या अगोदर हे खरंच होऊ शकतं हे जर समजून घ्यायचे तर एक छोटीशी गोष्ट बघा. आपल्या आजी आजोबांच्या काळात किंवा त्या अगोदरच्या काळामध्ये एवढ्या गाड्या वगैरे नव्हत्या, त्यामुळे त्यांना चालल्याशिवाय पर्याय नव्हता आणि याच कारणामुळे ते 100 वर्षापर्यंत जगलेले आहेत. किंवा अनेक जणांचे आजी आजोबा हे 100 पेक्षा अधिक वर्ष जगलेले आहेत हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. याचं कारणच म्हणजे त्यांच्याकडे आता जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या नव्हत्या किंवा आता प्रत्येकाकडे बाईक तर आहेच. बाईक शिवाय कुठेच जात नाहीत किंवा 10 पावलं सुद्धा बरेच जण चालू शकत नाहीत. घराच्या बाहेर आले की लगेच गाडी काढत असतात. यामुळे चालण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि याचमुळे आत्ताचं जे लाईफ एक्सपेक्टन्सी आहे किंवा लाईफ स्पॅन आहे तो कमी होत आहे आणि पूर्वीच्या काळातली माणसे अधिक चालत होती. याच कारणामुळे ते 100 वर्षापर्यंत जगलेले आहेत. तर या गोष्टीवरून तुम्हाला पण समजू शकतं की खरंच चालल्यामुळे खूप जास्त फायदे होतात. तर नक्की चालल्यामुळे कोणते फायदे होतात हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे उदाहरण देण्याच्या पाठीमागे एवढंच कारण होतं की तुम्हाला समजायला पाहिजे की खरंच चालल्यामुळे फायदे होऊ शकतात. नाही तर काही जण व्हिडिओ बघूनच किंवा या गोष्टी ऐकूनच असं वाटतं की चालल्यामुळे कुठे फायदे होत असतात का. तर ज्यांना असं वाटतं त्यांच्यासाठी ते एक्झाम्पल दिलेलं होतं. सगळ्यात पहिला फायदा आहे वजन कमी होतं. वजन वाढणे किंवा वजन कमी करणे दोन्ही पण खूप मोठे प्रॉब्लेम आहेत. ज्यांचं वजन कमी आहे त्यांचं वजन वाढत नाही आणि ज्यांचं वजन वाढलेलं आहे त्यांचं लवकर कमी होत नाही. आता शक्यतो जवळपास 80% लोक ओबेस होत चाललेले आहेत असा एक सर्वे सांगत आहे. म्हणजेच 80% लोकांच्या शरीरामध्ये चरबी वाढलेलीच आहे, ओबेसिटी वाढतच आहे आणि अशा वेळेस एकदा वजन वाढलं तर ते लवकर कमी होत नाही. आणि जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं आहे, तुम्ही अनेक प्रयत्न केलेले आहेत, तुमचं तरी पण वजन कमी होत नाही, तर अशा लोकांसाठी सगळ्यात चांगला पर्याय आहे सकाळी तुम्हाला चालायचं आहे. 30 मिनिटे जर तुम्ही नियमितपणे चाललात तर एक 10 ते 15 दिवसापासूनच तुम्हाला फरक दिसायला सुरू होतो आणि 2-3 महिन्यानंतर तुम्हाला लिटरली असं वाटेल की तुमच्या शरीरातील चरबी कमी झालेली आहे आणि तुम्हाला खूप हलकं हलकं वाटेल. म्हणजे चालल्यामुळे तुमचं वजन 100% कमी होतं. याचं कारण म्हणजे चालल्यामुळे मेटाबॉलिझम वाढत असतं आणि मेटाबॉलिझम वाढल्यामुळेच आपलं वजन कमी होण्यास मदत मिळत असते. म्हणून ज्यांचं कोणाचं वजन वाढलेलं आहे, अनेक प्रयत्न करून पण तुम्हाला फायदा झालेला आहे किंवा वजन कमीच होत नाही, अशांनी जास्त काही न करता फक्त तुम्हाला दिवसातून अर्धा तास चालायचं आहे. एवढी साधी जरी गोष्ट केली तर तुमचं वजन 100% कमी होऊ शकतं. त्यानंतरचा पुढचा फायदा आहे हृदयाची कंडिशन चांगली राहते किंवा हार्ट हेल्थ इम्प्रूव्ह होण्यास मदत मिळत असते. आजकाल प्रत्येकाच्या शरीरामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढत आहे. एवढंच काय तर 30 वर्षापेक्षा अधिक वय झालं की हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. बीपीची समस्या वाढत आहे. तर या गोष्टींची पण जर तुम्हाला रिस्क असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आता खरंच आपण काहीतरी हृदयाची कंडिशन चांगलं ठेवण्यासाठी काम करायला पाहिजे, आपलं पण वजन खूप जास्त वाढत आहे किंवा आपल्याला हार्ट रिलेटेड डिसीजची रिस्क खूप जास्त आहे, तर अशा वेळेस तुम्हाला सगळ्यात सोपा आणि चांगला पर्याय जर कोणता करायचा आहे आणि ज्याचा फायदा पहिल्या दिवसापासून मिळणार आहे तर ती गोष्ट आहे फक्त चालायचंय. जर तुम्ही चालत राहिलात तर यामुळे कार्डिओव्हॅस्क्युलरचे जेवढे काही आजार आहेत ठीक होण्यास मदत मिळते, तसेच ते होण्याचं प्रमाण कमी होतं. चालल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढतं, आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळत असतो आणि याच कारणामुळे हार्ट रिलेटेड जे काही डिसीजेस आहेत ते कमी होण्यास मदत मिळते किंवा ते आजारच आपल्याला होत नाहीत. म्हणून जर तुम्हाला काही बीपी संबंधित प्रॉब्लेम असेल, हृदयाच्या आजारांचा धोका असेल तर तुम्ही चालायचंय. यामुळे तुम्हाला हा फायदा 100% होणार आहे. हृदयाचा आजार होण्याचे धोके तुम्हाला कमी होऊ शकतात. त्यानंतरचा पुढचा फायदा आहे शुगर कमी होते. आता जसं ब्लड प्रेशरची समस्या सगळ्यांनाच होत आहे, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सगळ्यांच्याच शरीरामध्ये वाढत आहे, त्याचप्रमाणे शुगरची पण समस्या सगळ्यांनाच होत आहे. शुगर तर हेरिडिटरी पण आहे, म्हणजेच आपल्या घरामध्ये कोणाला असेल तरी सुद्धा आपल्याला होऊ शकते. म्हणून शुगरला पण जर कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, शुगर होऊ द्यायची नसेल, तर चालल्यामुळे शुगर सुद्धा कंट्रोल राहण्यास मदत मिळत असते. आता अनेक प्रयत्न करून शुगर कमीच होत नसेल किंवा नेहमीच शुगर आपली 250-300च्या आसपास राहत आहे, तर जर तुम्ही चालत राहिलात तर तुम्हाला फरक दिसून येईल. 10-15 दिवस दररोज अर्धा तास जरी चाललात तरी तुमची शुगर कमी झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. आणि जर तुम्ही दररोजच चालत राहिलात तर यामुळे आपली नेहमीच शुगर कंट्रोल राहण्यास मदत मिळत असते. तुम्हाला सगळ्यात सोपा जर एक्सरसाइज कोणता करायचा असेल किंवा खरंच याचा शुगरवर काय परिणाम होतो हे जर बघायचं
करायचं असेल तर एवढा साधा एक एक्सपेरिमेंट करून बघा. रात्रीचं जेवण केल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी तुम्ही फिरायला जा, अर्धा घंटा चाला. रात्रीचं जेवण करून अर्धा घंटा चालल्यानंतर तुमची जवळपास 4 घंटे शुगर पूर्ण नॉर्मल राहत असते. म्हणजेच एवढा इम्पॅक्ट फक्त चालल्यामुळे शुगरवर होत असतो आणि ते बी आपल्याला स्पॉन्टेनियस रिझल्ट मिळत असतं, म्हणजे इन्स्टंट रिझल्ट आहे. तुम्ही रात्री जेवलात, चालून आलात, तुमची शुगर 4 घंट्यापर्यंत नॉर्मल राहत असते. एवढा मोठा फायदा आपल्याला फक्त चालल्यामुळे मिळू शकतो. पुढचा फायदा आहे जॉईंट पेन कमी होतो. जर तुम्हाला सांधेदुखीचा प्रॉब्लेम असेल, गुडघे दुखत असतील, बसता उठता जास्त येत नसेल, चालायला प्रॉब्लेम होत असेल तर यावर सुद्धा चालल्यामुळे परिणाम होतो, तुम्हाला फायदा होतो, सांधेदुखी कमी होण्यास मदत मिळते. आता बरेच जण चूक काय करतात, जेव्हा त्यांचे सांधे दुखत असतात किंवा गुडघे दुखत आहेत, बसायला उठायला प्रॉब्लेम येत आहेत, अशा वेळेस ते चालणं कमी करतात. चालणं कमी केल्यामुळे त्यांना ही समस्या अधिक वाढत असते. म्हणजे जर तुमचे सांधे दुखत आहेत, काही प्रॉब्लेम येत आहेत तर तुम्हाला अशा वेळेस चालायला पाहिजे. जर चाललात तरच तुमचा जॉईंट पेन कमी होणार आहे, कारण चालल्यामुळे आपल्या जॉईंटमध्ये एक फ्लुइड असतं, सिनोव्हियल फ्लुइड, ज्यामुळे लुब्रिकेशनचं काम होत असतं आणि ते फ्लुइड जेवढं वाढेल तेवढं आपल्याला सांधेदुखीचा प्रॉब्लेम कमी होतो, जॉईंट पेन कमी होत असतो. म्हणून जर तुम्ही चाललात तर आपल्या जॉईंट मधलं हे फ्लुइड वाढतं. सिनोव्हियल फ्लुइड वाढल्यामुळे लुब्रिकेशन व्यवस्थित होतं आणि लुब्रिकेशन व्यवस्थित झाल्यामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम कमी होतो. ही गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्ही याचं पण उदाहरण घेऊ शकता की आपल्या गाडीची जर चेन खूप जास्त आपण त्याला ऑइलिंग केलेलं नसलं तर तुटू शकते. अगदी त्याच प्रकारे ऑइलिंग आपल्या जॉईंट मध्ये ऑइलिंग करण्याचं काम सिनोव्हियल फ्लुइड करत असतं आणि हे जेव्हा आपण चालतो तेव्हाच ते वाढत असतं. तर याच कारणामुळे जर तुम्हाला सांधेदुखीचा प्रॉब्लेम असेल, त्रास असेल तर तुम्ही चालायला पाहिजे. आता जेव्हा तुम्ही सुरुवातीला चालायचा प्रयत्न करणार तेव्हा थोडाफार त्रास होणार. पहिले आठवडाभर तुम्ही 5 मिनिटं चाला, दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही 10 मिनिटापर्यंत चालण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर 15 मिनिटापर्यंत चाला, त्यानंतर 20 मिनिटापर्यंत. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्यामध्ये जर तुम्ही चालण्याचा टायमिंग वाढवत गेलात तर यामुळे तुमचं जॉईंट पेन 100% कमी होतो. बरेच जण अशी चूक करतात की जॉईंट पेन व्हायलाय म्हणून चालणंच कमी करून टाकतात. तरी असं जर तुम्ही चालणं जर कमी केलं तर जॉईंट पेन अजून जास्त प्रमाणात होतो आणि एक वेळ अशी येते की तुम्हाला उठायला बसायला सुद्धा अडचण येते किंवा तुम्ही स्वतःहून उठू शकत नाहीत. जर तुम्हाला सुरुवातीला जॉईंट पेनचा प्रॉब्लेम होत आहे असं कळलं त्यावेळेस तुम्ही चालण्याचं प्रमाण वाढवायला पाहिजे. हे सगळ्यात चांगला पर्याय आहे जॉईंट पेन कमी करण्यासाठी. त्यानंतर पुढचा फायदा आहे ते म्हणजे इम्युनिटी वाढत असते. आता वातावरणातील बदलामुळे अनेक जणांना सर्दी, खोकला येणे, दम लागणे अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात. ह्या घडण्याचं प्रमुख कारण आहे की आपल्या शरीरातील इम्युनिटी कमी झालेली असते, रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे ह्या गोष्टी घडत असतात. असं जर असेल आणि जर तुम्ही चालण्याचं प्रमाण वाढवलं तर यामुळे तुमच्या शरीरातील इम्युनिटी सुद्धा वाढत असते. जे वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला जे येत होतं ते येण्याचं प्रमाण तुम्हाला कमी होईल किंवा हे आजार तुम्हाला कधी होणारच नाहीत. तसेच जरी तुम्हाला सर्दी, खोकला झाला तर ते रिकव्हर होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढतं. हा सुद्धा फायदा आहे चालण्याचा. चालल्यामुळे एवढ्या प्रकारचे आपल्याला फायदे मिळू शकतात. त्यानंतर पुढचा फायदा आहे मूड चांगला होतो. आता जर तुम्ही फिरायला गेलात तर यामुळे आपला मूड सुद्धा चेंज होतो. जे लोक खूप जास्त डिप्रेस आहेत, टेन्शन मध्ये आहेत, स्ट्रेस मध्ये आहेत, अशांनी जर चाललं तर त्यांचा मूड फ्रेश होण्यास मदत मिळते. आता हे पण उदाहरण देऊन बघायचं जर असेल, आता जे कोणी दिवसभर जॉब करून येतात आणि उदाहरणार्थ समजा 5 वाजता त्यांचा जॉब संपला, 5:30ला ते घरी आले आणि 5:30ला घरी आल्यानंतर आराम करत आहेत. अर्धा 1 घंटा आराम केल्यानंतर त्यांना कसल्याही प्रकारचं फ्रेश वाटत नाही, आळस गेलेला नसतो. अर्धा 1 घंटा आराम केल्यानंतर परत जेवणाची वगैरे तयारी करतात. अशा पद्धतीने त्यांचा दिवस जातो किंवा मग ते लगेच झोपण्याची तयारी करत असतात. आता ह्याच ठिकाणी तुम्ही हा प्रयोग करून बघा. तुम्ही 5:30ला घरी आलात, घरी आल्यानंतर आराम करण्याच्या ऐवजी तुम्ही अर्धा घंटा चालायला जा. चालून आल्यानंतर तुमचा आळस पूर्णपणे गेल्याचं तुम्हाला जाणवेल, तुम्हाला अधिक फ्रेश वाटेल आणि जसं की तुम्हाला आळस कसल्याही प्रकारचा आला नाही आणि तुम्ही इतरही कामे करू शकाल. म्हणजेच घरी राहून आराम केला तरी तुमचा आळसपणा जाणार नाही, परंतु तुम्ही चालायला गेला तर तुमचा 100% आळस निघून गेल्याचं दिसेल आणि तुमचा मूड चांगला झालेला असेल. हा प्रयोग तुम्ही करून बघा आणि तुम्हाला पण आराम करण्यापेक्षा चालून आल्यानंतर फ्रेश वाटलं का नाही हे कमेंट करून नक्कीच सांगा. म्हणून जर तुम्हाला खूप जास्त लेझीनेस फील होत असेल, टायर्ड वाटत असेल, नेहमीच थकवा खूप जास्त येत असेल तर अशा वेळेस तुम्हाला चालायला जायला पाहिजे. यामुळे तुमचा मूड फ्रेश होण्यास मदत मिळते. तसेच डिप्रेशन सुद्धा कमी होतं. आजकाल डिप्रेशनची समस्या खूप जास्त वाढलेली आहे. प्रत्येक जण स्वतःला अलोन फील करत आहे, लोनली फील करत आहे आणि यामुळे अनेक जण काही गोष्टी बोलून दाखवत नाहीत किंवा ते टेन्शन मध्ये राहतात, दडपणाखाली असतात. याच कारणामुळे स्ट्रेस वाढत राहतो, टेन्शन
वजन वाढत राहतं. जर या पण गोष्टीतून तुम्हाला सुटका मिळवायची असेल तर तुम्ही चालायचं आहे. चालल्यामुळे या गोष्टीचं प्रमाण सुद्धा कमी होतं, कारण चालल्यामुळे आपल्या शरीरामध्ये डोपामाइन, सेरोटोनिन हार्मोन रिलीज होतात. हेच हार्मोन आपल्याला हॅप्पी ठेवण्यासाठी मदत करत असतात. म्हणजे चालल्यामुळे हे हार्मोन आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात सिक्रेट होतात आणि या हार्मोनचं प्रमाण वाढल्यामुळे आपण जास्त खुश राहू शकतो, हॅप्पी राहत असतो. म्हणून जर तुम्हाला खूप जास्त टेन्शन येत असेल, स्ट्रेस येत असेल, बोर होत असेल तर तुम्ही चालायला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग वाढते. जर तुम्ही चालायला गेलात तर तुम्हाला वेगवेगळ्या आयडिया येत राहतात, तुमची विचार करण्याची पद्धत बदलते किंवा तुम्हाला अशा काही आयडिया येतात ज्याचा तुम्ही कधी विचारच केलेला नाही. म्हणजेच एक प्रकारे क्रिएटिव्हिटी तुमची वाढत राहते आणि या कारणामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं. हा सुद्धा फायदा तुम्हाला फक्त चालल्यामुळे होत असतो. तर या व्हिडिओमध्ये मी जेवढे काही फायदे सांगितलेले आहेत हे फक्त तुम्हाला एक ट्रेलर आहे, तुम्ही असं म्हणू शकता. चालल्यामुळे आपल्या ओव्हरऑल सगळ्याच शरीराला फायदे होत असतात. यामुळे आपलं आयुष्य सुद्धा वाढण्यास मदत मिळत असते. म्हणून जे कोणी चालतच नाहीत किंवा ज्यांचा ऑफिसमध्ये जॉब आहे, बसूनच राहतात किंवा 100 मीटरवर बी जाण्यासाठी गाडीच वापरत असतात, अशांनी इंटेन्शनली चालण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही 10 ते 15 दिवस दररोज अर्धा तास चाला आणि चालल्यामुळे बघा तुम्हाला किती बदल जाणवेल, किती फायदे वाटतील. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.